करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. आयुष्यामध्ये आपल्याला पराभवाची भीती वाटत असते, अपयशाची भीती वाटत असते. मग आपण काम सोडायचं का? नाही. समर्थ म्हणाले, सामर्थ्य प्राप्त करून देणारा भगवंत आहे, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भादी जाण, आप मृत्यू काय करी. आपण एखादं कार्य करत असताना ते कार्य पूर्ण होईल की नाही, त्या कामामध्ये यश का अपयश येईल, त्या कामामध्ये आपल्याला पराभव तर येणार नाही ना, असे अनेक प्रकारचे प्रश्न उभे येत असतात. परंतु आपला आत्मविश्वास आपण डळमळीत कळत असतो. कारण का? अहो, प्रत्यक्षपणे जे काम आहे ते कामाचं स्वरूप आपण पाहिलं पाहिजे. एखादी नवीन बाईक आणायची आहे, एखादी नवीन गाडी विकत आणायची आहे. प्रथम बघा स्वरूप काय आहे, नियोजनपूर्वक आपण आणत असतो ना. ती गाडी किती ॲव्हरेज देते, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपण बघा सर्वजण एका गाडीमध्ये आपण राहू असे आपण 4 व्हीलर घेण्याचं नियोजन करत असतो. 5 सीटर असेल किंवा 7 सीटर असेल असं आपण गृहीत धरतो. प्रत्येकाचा ज्याच्या त्याचा कर्माचा भाग आहे. परंतु चालवणारा उत्तमाचा असला पाहिजे ना. त्यामध्ये सुद्धा आपल्याला अपयश, त्यामध्ये सुद्धा आपल्याला भीती. आपला संपूर्ण परिवार, आपलं संपूर्ण कुटुंब आपल्या गाडीमध्ये बसलेलं आहे आणि आपल्या हातात स्टेअरिंग आहे. आपण शिकलेलो असून सुद्धा आपल्याला भीती का? बघा समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण मनातच भीती ठेवत असू ना, तर शेवटपर्यंत भीतीचंच वातावरण राहील. जसा आपल्या आजूबाजूला बघा वातावरण जसं असतो ना, तसं आपण तिथे राहत असतो. ज्याप्रमाणे आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊ ना, एखाद्या डोंगराळ भागात, तिथला जो माहोल असतो, तिथला जो वातावरण असतो तो वेगळा असतो. बघा गावा ठिकाणी ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी बघा गावातली लोक बघा प्रत्यक्ष घराच्या बाजूला, घरामध्ये एखादा पारा असेल, वडाचा पार, त्यावर सर्वजण मंडळी जमा होतात, एकमेकांशी चर्चा करतात. सोसायटीमध्ये काय होतं, बिल्डिंगमधले लोक घरामध्येच असतात, कोण कोणाशी बोलून नाही. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आपल्याला पराभवाची भीती आणि अपयशाची भीती जाणून घ्यायची. याचं मूळ कारण ते म्हणजे आपला आत्मविश्वास. आता आपल्या हातामध्ये स्टेअरिंग आहे, आपल्या हातामध्ये हँडल आहे, मग विश्वास कोणावर असला पाहिजे? विश्वास नक्कीच परमेश्वरावर असला पाहिजे. घरातून जात असताना, घरातून निघत असताना प्रत्यक्ष देव्हाऱ्यासमोर, परमेश्वराजवळ, ईश्वराचरणी आपलं निवेदन असलं पाहिजे. हे समर्थराया, हे परमेश्वरा, हा देह घराबाहेर पडत आहे आणि संपूर्ण परिवारांसोबत घराबाहेर पडत आहे. नेणारा तूच आहेस आणि आणणारा तूच आहेस. बघा सुखरूप आणतो. विचार करा, मग आपल्याला अपयश येईल का? हा झाला वेगळा मुद्दा.
आता आपला दुसरा मुद्दा समर्थांनी उत्तम असं दाखवलं. एखादी नवीन बघा संकल्पना, एखादं नवीन कार्य आपल्या हाती आलेलं आहे, ते कार्याचं स्वरूप किंवा कार्याचं महत्त्व आपल्याला माहीत नसेल तर ते कार्य पूर्ण होईल का? नाहीये. बरोबर की नाही? एखादा नवीन धडा असेल, त्या धड्याचा अर्थ आपल्याला लगेच कळत नाही, परंतु सांगणारे जे गुरु आहेत त्यांनी ज्या वेळेला आपल्याला त्या पाठाचं, त्या धड्याचं अर्थ सांगितला तेव्हा आपल्याला कळलं. मग शिकण्यामध्ये कधी लाजायचं नाहीये. आपला आत्मविश्वास आपला प्रबळ करायचा आहे, दणकट करायचा आहे. कारण आयुष्यामध्ये आत्मविश्वासाशिवाय कुठलंही काम सफल होणार नाही. ही आहे पराभवाची चिंतेतून मुक्तता. आपण फक्त एकच गोष्ट मनामध्ये बाळगून असतो, मी जर नापास झालो तर. परीक्षेच्या वेळी, परीक्षेच्या तोंडावर अजूनपर्यंत आपण कधी अभ्यास केला नाही. शाळेमध्ये जात असताना सुद्धा आपण काय करायचो? टाइमपास करायचो. विद्यार्थींना अभ्यास करायचे. शाळेतून घरी आल्यानंतर आपली बॅग कुठे असायची, आपले कपडे कुठे असायचो आणि आपण कुठे असायचो हा आपल्यालाच माहिती. संध्याकाळी बॅग ठेवून आपण बघा ग्राउंडमध्ये खेळायला आणि तिथून आल्यानंतर हातपाय धुवून जेवायचो आणि सरळ झोपायचो. अभ्यासाचा आपला थांगपत्ता नव्हता. मग शेवटी परीक्षेच्या तोंडावर आपल्याला पेपर लिहायचे आहेत, मग आपण दुसऱ्यांवर अवलंबून असायचो. मला पुढचा दाखवील किंवा मागचा दाखवील. मग भीती एकच होती, मी पास होईन ना. मग आतून प्रश्न यायचे, पराभव दिसतोय, अपयश दिसतोय. वर्षभर आपण काय केल्या बघा, मौज आणि मजा हेच केले ना. म्हणून समर्थ म्हणाले आपल्याला सुद्धा उत्तमतेने आयुष्य जगायचंय. जर आपण अभ्यास केला असता तर उत्तम असं आपल्याला मार्क मिळाले असते. कोणावर अवलंबून राहायची गरज सुद्धा नाही. कारण अपयशातून आपल्याला बाजूला सारायचं आहे, पराभवातून आपल्याला बाजूला सारायचं आहे. तिसरा मुद्दा समर्थांनी सांगितला, आपण एखादं कार्य करत असताना, कुठलंही कार्य असू दे, संसारिक असो, प्रापंचिक असो, परमार्थिक असो, ते कार्य करत असताना कार्यामध्ये अनेक प्रकारे अडचणी येतात, अडथळे येतात, संकट येतात, प्रसंग येतात. मग आपण ते काम सोडून द्यायचं का? विचार करा. अहो प्रसंग येणारच ना, संकट येणारच आहेत, परंतु संकटावर मात करायला शिकलं पाहिजे. असा कोणताही दिवस, कोणतंही कार्य असं नाहीये जे तात्काळ पूर्ण होईल. कारण जोपर्यंत अपयश नाही तोपर्यंत यश आपल्याला मिळणारच नाही. कारण का? कारण अपयशामध्येच यश दडलेलं आहे. बरोबर की नाही? कुठल्याही कार्याची सुरुवात आपल्याला श्री गणरायाने केली पाहिजे. त्याच्याच कृपेशिवाय कुठलंही काम पूर्ण होणारच नाही. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, त्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले. म्हणून विचार कर, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. मग ते कार्य आपल्या हातून केव्हा पूर्ण होईल ते आपल्याला कळणार सुद्धा नाही. म्हणून अपयश येईल, पराभव येईल याची चिंता करत बसू नको. चिंता वाहतो विश्वाची. अहो आपण पराभवाची आणि अपयशाची चिंता का म्हणून करायची? त्यामुळे आपल्या मनाला संपूर्णपणे त्रास, आपले शरीर संपूर्णपणे कमजोर
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास डळमळीत. मग काय साध्य होणार आहे? बाहेरची लोक, बाहेरचे पाहुणे येऊन आपल्याला म्हणतात, आपल्या आजूबाजूला शेजारी येऊन म्हणतात, अरे हा पहिला कसा दिसायला होता, आता याची तब्येत कशी खालावली. कारण का? आपल्याला असणारं टेन्शन, आपल्याला असलेली चिंता, आणि आपल्याला कोणत्या कारणामुळे? तर पराभव आणि अपयशामुळे. समर्थाने उत्तमाची ओवी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे ना, त्या ओवीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की प्रत्यक्षपणे ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भादे जाणं, आप मृत्यू काय करी. एवढं भलं मोठं सामर्थ्य आपल्याला त्या ओवीमध्ये प्राप्त करून दिलं असताना सुद्धा आपल्याला अजून भय वाटतं. अहो, रात्रीची लाईट गेली तरी भय बाजूला गेलं पाहिजे, भीती बाजूला गेली पाहिजे, तरच आपण अपयशातून आणि पराभवातून मुक्त होऊ. जर आपल्यामध्ये भीती आणि डर असेल, बघा, भीतीचं वातावरण असेल, तर सोपं असलेलं कामसुद्धा आपल्याला अवघड होऊन जाईल. म्हणून समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये सुद्धा भाग दिलेला आहे. भय सांडूनी तू वाजावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय भावे, पुनरपी पाठविला आम्हा पाशी. का भाग दिलेला आहे? अहो, एखादा इंटरव्ह्यू असतो, मुलाखत द्यायची असते. अहो, प्रत्येक वेळेला आपल्याला एकच प्रश्न, कोणता प्रश्न मला विचारतील. अहो, जे आपल्यामध्ये स्किल आहेत त्याबद्दलच ते विचारणार आहेत ना, का बाहेरचे प्रश्न विचारणार आहेत? नाही आहे. आपलं नाव विचारणार आहेत, कुठून आलास ते विचारणार आहेत, काय शिक्षण घेतलंस ते विचारणार आहेत, कामाचा अनुभव काय विचारणार आहेत. हेच फक्त प्रश्न विचारणार आहेत, बाकी तुला कुठलंही विचारणार नाही. तरीसुद्धा आपल्यामध्ये एक प्रकारची चिंता, आणि त्याच चिंतेमुळे आपण तिथपर्यंत जातपर्यंत, बघा, ऑफिस असतं, ऑफिसच्या केबिनमध्ये जातपर्यंत आपल्याला अपयश, पूर्णपणे चिंता, संपूर्णतः घामाघूम. अहो, AC मध्ये बसलाय तरी आपला घाम, विचार करा. म्हणून आपला आत्मविश्वास का उत्तमाचा असला पाहिजे? डळमळीत झालेला आत्मविश्वास आपल्याला उभा करायचा आहे. प्रत्यक्षात ज्या प्रकारे आपण जे कार्य करतो ना, ते कार्य करत असताना आपलं मन आहे ना, शांत ठेवायला हवं. डोकं आपल्याला शांत ठेवायला हवं. कारण मन हा इंद्रियाचा जरी राजा असला तरी डोक्याने आपल्याला विचार करायला हवा. आणि जेव्हा मन आणि बुद्धी एकत्र येते ना, तेव्हा प्रत्यक्षात न होणारी गोष्ट सुद्धा होऊन जाते. त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. बघा, बुद्धी आणि मन जर एकत्र आले तर आत्मविश्वास आपला प्रबळ होईल, दणकट होईल आणि मजबूत होईल. म्हणून समर्थ म्हणाले, मन आणि बुद्धीच्या जोरावर आपलं संपूर्णपणे देह असला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये आपल्यामध्ये कधीही पराभवाची चिंता आणि अपयशाची चिंता करत बसू नकोस. कारण शेवटी कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील शंका जन्म मृत्यूची. जय जय रघुवीर समर्थ.